नमस्कार बंधू भगिनींनो. आज आपण 3 मल्टीबॅगर कंपन्यांचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत. शिवाय या तिघ कंपन्या मंथली ब्रेकआउट देणाऱ्या कंपन्या आहेत. त्यातील पहिली कंपनी आपण पाहूया, वोल्टस कंपनी. वोल्टस ही कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोघं ठिकाणी आपली सेवा पुरवते. आंतरराष्ट्रीयमध्ये मध्य पूर्व आणि आशिया आणि सिंगापूर या ठिकाणी आपल्या सेवा पुरवते. एअर कंडिशनिंग, रेफ्रिजरेशन, इलेक्ट्रोमेकॅनिकल प्रकल्प, खाण, पाणी व्यवस्थापन आणि उपचार, बांधकाम उपकरणे आणि कापड उद्योगासाठी अभियांत्रिकी उत्पादन सेवांच्या व्यवस्थापनात गुंतलेली अशी कंपनी आहे. 6 दशकापूर्वी जेव्हा टाटा सन्सने स्विस कंपनी होलकाट ब्रदर्स सोबत हातमिळवणी केली तेव्हा व्होल्टासची निर्मिती झाली. व्होल्टास प्रकल्प व्यवस्थापनात विशेष अभियांत्रिकी समाधान पुरवठादारांपैकी एक आहे. अशी ही मल्टीबॅगर कंपनी आहे. मध्य पूर्व आणि आशिया प्रदेशामध्ये अनेक देशांमध्ये अनेक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. या कंपनीचा मार्केट कॅपचा विचार केला तर मार्केट कॅप आहे 48,791 कोटी रुपये. या कंपनीच्या शेअरचा PE रेशो आहे जवळजवळ 175 आहे. शिवाय ही कंपनी आपल्या शेअरहोल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण आहे 0.29. ROC आहे 9.67 आणि ROE आहे 4.42. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.10 आहे. 2021-2022 पेक्षा 2023 नेट प्रॉफिट कमी झालेला आहे. FI कमी झाले आहेत आणि DI वाढलेले आहेत. अशी ही मल्टीबॅगर कंपनी, मंथली ब्रेकआउट देणारी कंपनी. आपण हिचं आता चार्ट पाहूया. ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर वोल्टस या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 वीक टाईम फ्रेम आहे. 1 वीक टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की हा 1 वीक टाईम फ्रेममध्ये 52 वीक हाय या स्टॉकने ब्रेक केलेला आहे. हा 52 वीक हाय आहे. हा बघा, ही जी रेषा काढलेली आहे हॉरिझॉन्टल लाईन, हा 52 वीक हाय आहे आणि हा ब्रेक केलेला आहे आणि ही कंपनी वरती गेलेली आहे. म्हणजे हा शेअर वरती गेलेला आहे. तर 52 वीक हाय ब्रेक करणारा आहे हा स्टॉक आणि हा रिटेस्ट केला तर आणखी भरपूर वरती जाणार. म्हणजे जे अंतर आहे 52 वीक या हायचं लोचं जे अंतर आहे तेवढाच टार्गेट त्याच्यामध्ये मिळेल. शिवाय हा 52 वीक हाय ब्रेक करणारा स्टॉक आहे. तसा मंथली ब्रेकआउटसुद्धा स्टॉक आहे. मंथली बघूया आपण, मंथली चार्ट बघूया. बघा, मंथली ब्रेकआउट दिलेला आहे. या स्टॉकने मंथली ब्रेकआउट दिलेला आहे. ही जी हॉरिझॉन्टल लाईन दिसते हा मंथली ब्रेकआउट म्हणजे हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. हा रेजिस्टन्स ब्रेक करून वर गेलेला आहे. रिटेस्ट करून जर वर गेला तर हा स्टॉकसुद्धा एवढा आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट देऊ शकतो, म्हणजे इतका वर जाऊ शकतो. तर याचं टार्गेट काय असेल? मग हे टार्गेट बघा, तुम्हाला सांगते किती असेल टार्गेट. बघा, हा लो आहे. लोपासून मंथली हायपर्यंतचा हा टार्गेट आहे. हा एवढा टार्गेट आहे. आता हेच अंतर वरती घेतलं तर बघा हा स्टॉक किती आपल्याला देतोय. बघा टार्गेट 1885, 1880 एवढा टार्गेट या स्टॉकमध्ये मिळू शकतो. हा मंथली ब्रेकआउट दिलेला आहे. रिटेस्ट करायला यायला पाहिजे. रिटेस्ट करून जर वर गेला तर या स्टॉकचा किंवा या शेअरचा टार्गेट आहे 1890 म्हणा, 1885 म्हणा, एवढा टार्गेट ही कंपनी देऊ शकते. अशा पद्धतीने आपण मंथली ब्रेकआउट करणारा हा स्टॉक आपण पाहिलेला आहे. हा वीकली ब्रेकआउट स्टॉक पण आहे आणि मंथली ब्रेकआउट स्टॉक पण आहे, ज्यामध्ये व्हॉल्यूम वाढलेला आहे. आता आपण पुढची कंपनी पाहूया.
पाहूया. इंडस टावर लिमिटेड या कंपनीचा फंडामेंटल पाहूया. वायरलेस कम्युनिकेशन टावरची स्थापना, संचालन आणि देखभाल या व्यवसायात गुंतलेली ही कंपनी आहे. टावर आणि पायाभूत सुविधा सेवा देते. भारतातील मोठ्या टेलिकॉम टावर कंपन्यांपैकी एक आहे. भारतीय एअरटेल आणि VIL हे प्रमुख ग्राहक आहेत या कंपनीचे. शिवाय BSNL, MTNL आणि जिओ हे देखील कंपनीचे ग्राहक आहेत. उदयोन्मुख व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीने अनेक डिजिटल लागू केलेले आहेत. या कंपनीचा मार्केट कॅप आहे बघा 95,616 कोटी रुपये. या कंपनीचा PE रेशो आहे 17.15 आणि या कंपनीचा शेअरचा ROC आहे 20.2 आणि ROE आहे 25. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.76 आहे आणि प्लेस पर्सेंटेजचा विचार केला तर 30.5 आहे. गेल्या 5 वर्षात प्रॉफिट ग्रोथ वाढलेला आहे. FIचे प्रमाण कमी होऊन DIचे प्रमाण वाढलेलं आहे. पण प्लेज पर्सेंटेज जे आहे 30.5 आहे. म्हणजे प्रमोटरांनी आपले शेअर गहाण ठेवलेले आहे ते प्रमाण जास्त आहे, थोडं जास्त आहे. अशी ही मल्टीबॅगर कंपनी आहे. या कंपनी मंथली ब्रेकआउट देणारी कंपनी. पाहूया आता चार्टवर आपण ब्रेकआउट देते किंवा नाही. दुसऱ्या कंपनी आहे इंडस टावर. या कंपनीचा आपण आता टेक्निकल पाहूया. ट्रेडिंग व्ह्यू या प्लॅटफॉर्मवर इंडस टावर या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 वीक टाईम फ्रेम आहे. 1 वीक टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की आपल्या 52 वीक हाय जवळ आहे. 52 वीक हाय जवळ आहे बघा. हा 52 वीक हाय आहे. या 52 वीक हाय जवळ आलेली आहे किंवा 52 वीक हाय ब्रेक केलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. तर आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल की हा आपला 52 वीक हाय ब्रेकआउट करेल किंवा नाही. तर अशा पद्धतीने 52 वीक हाय ब्रेक केलेला आहे. रिटेस्ट करून वर गेली तर आणखी भरपूर वर जाईल. म्हणजे 52 वीक ब्रेकआउट पण हा स्टॉक आहे आणि मंथली ब्रेकआउट पण हा स्टॉक आहे. तर आता मंथली ब्रेकआउट बघूया आपण. बघा मंथली ब्रेकआउट स्टॉक बघा. मंथली ब्रेकआउट दिलेला या स्टॉकने बघा. या ठिकाणी खाली आली होती. या ठिकाणी रेजिस्टन्स होता. रेजिस्टन्सवरनं खाली आली. या ठिकाणी रेजिस्टन्सवरनं खाली आली आणि आता या ठिकाणी बघा हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. मंथली ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे. हा मंथली ब्रेकआउट स्टॉक देऊन हा रिटेस्ट करून जर असं वर गेला तर मंथली याचा टार्गेट पण तेवढाच मोठा असेल. हा जो आहे लो मंथलीचा जो स्विंगचा जो लो आहे, लो एवढं जे अंतर आहे तेवढाच टार्गेट वरतीसुद्धा राहणार आहे. तर अशा पद्धतीने हा मंथली ब्रेकआउट देणारा स्टॉक आहे. व्हॉल्यूम वाढलेलं आहे आणि मल्टीबॅगर कंपनी आहे. मंथली ब्रेकआउट म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. मंथली चार्ट लावायचा आणि मंथली चार्टवर जर मागील स्विंगपासून ती वरती ब्रेकआउट देत असेल तर तो मंथली ब्रेकआउट आहे बघा. हा रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सवरनं खाली आली, या रेजिस्टन्सवरनं खाली आली. पण या रेजिस्टन्सला तिने या ठिकाणी ब्रेक केलेला आहे आणि वरती गेलेला आहे. तर अशा पद्धतीने या कंपनीचा आपण बघा हा चार्ट पाहिला. मंथली ब्रेकआउट आहे. तर याचा टार्गेट काय असणार आहे मग तुम्हाला सांगते. याचं टार्गेट काय असणार आहे तर बघा हा लो आहे आणि हा मंथली हाय आहे किंवा वीकली हाय आहे. तर हे जे अंतर आहे एवढंच अंतर बघा. हा जर मंथली ब्रेकआउट दिला या स्टॉकने रिटेस्ट करून जर वरती गेला तर या स्टॉकचा बघा
टार्गेट किती असणार आहे, 500पर्यंत टार्गेट जातो आहे, 505पर्यंत टार्गेट जातो आहे. अशा पद्धतीने हा आपल्या मंथली हायवर म्हणजे लाईफ टाईम वर जाणार आहे. जर हे मंथली ब्रेकआउट याने दिला, रिटेस्ट करून वर गेला, तर आपल्या लाईफ टाईम हायपर्यंत हा स्टॉक पोहोचणार आहे. तर अशा पद्धतीने मंथली ब्रेकआउट देणारा स्टॉकचं आपण टार्गेट काढलेला आहे. हा टार्गेट आहे 500पर्यंत हा टार्गेट आहे. बघूया येणाऱ्या दिवसामध्ये हा स्टॉक मंथली ब्रेकआउट दिलेला आहे, हा रिटेस्ट करून वर जातो की नाही हे पाहूया. आणि हा रिटेस्ट करून जर वर गेला तर येणाऱ्या 6 महिन्यामध्ये म्हणा किंवा 8 महिन्यामध्ये म्हणा हा टार्गेट 500पर्यंत जाणार. असे इंडस टावर या कंपनीचं आपण टेक्निकल पाहिलं. आता पुढची कंपनी आपण पाहूया. तिसरी कंपनी आहे REC. ही ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे, जी निर्मिती, वितरणापासून संपूर्ण ऊर्जा क्षेत्रातील मूल्य शृंखलेतील प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यात गुंतलेली आहे. म्हणजे अनेक ऊर्जा प्रकल्पातील जे काही आहेत प्रकल्प, त्या प्रकल्पांना ती वित्तपुरवठा करते. निर्मिती प्रकल्पांसाठी कर्ज देते. ऊर्जेच्या पारंपरिक स्रोतांच्या नवीकरणीय स्रोतांवर आधारित नवीन पॉवर निर्मिती केंद्रे उभारणे. पारेषण प्रकल्पासाठी कर्ज देते. वितरण प्रकल्पांसाठी कर्ज देते. REC ही दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना सारख्या देशाच्या ऊर्जा क्षेत्राचा विकास करण्याच्या उद्देशाने विविध गोल योजनांच्या अंमलबजावणीसाठी एक नोडल एजन्सी आहे. सरकारच्या पाठिंब्यामुळे कंपनी स्पर्धात्मक दराने निधी उभारण्यात सक्षम झाली आहे. कंपनीला आर्थिक लवचिकता प्रदान करण्यासाठी, निधी उभारण्यासाठी कर आणि कमी किमतीने भांडवली लाभ रोखे सुरू केले आहेत. ऊर्जा निर्मिती प्रकल्प, अक्षय ऊर्जा प्रकल्प, पारेषण आणि वितरण प्रकल्प इतर कर्ज मंजूर केलेले आहेत. या कंपनीचा मार्केट कॅपचा विचार केला तर 1,35,544 कोटी रुपये एवढा मार्केट कॅप आहे. या कंपनीचा PE रेशोचा विचार केला तर 10.21 आहे. ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे 3 आहे. ROC आहे 10 आणि ROE आहे 22.2. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 6.42 आहे. म्हणजे कर्ज आहे आणि वित्तपुरवठा करणारी संस्था आहे, कर्ज असणारच. गेल्या 5 वर्षात प्रॉफिट ग्रोथ वाढलेला आहे. शेअर होल्डरांना चांगला डिव्हिडंड देते. रिझर्वपेक्षा कर्ज जास्त आहे. ऊर्जाच्या विकासासाठी दिलेले कर्ज आहे. डेईचे प्रमाण वाढलेले आहे. अशी ही मल्टीबॅगर कंपनी ही आपल्या मंथली ब्रेकआउट वर आहे. आता पाहूया चार्टवर काय आहे. पुढची कंपनी आहे REC. ही ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर 1 वीक टाईम फ्रेम आहे. 1 वीक टाईम फ्रेमवर REC या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. विकली टाईम फ्रेम आहे बघा. आपला विकली म्हणजे 52 वीक हाय या कंपनीने अजून ब्रेक केलेला नाही. हा 52 वीक हाय ब्रेक करेल. व्हॉल्यूम त्याच्यामध्ये आलेला आहे चांगला. 52 वीक हाय ब्रेक करेल. ब्रेक करून रिटेस्ट करेल तर या कंपनीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने टार्गेट मिळू शकतं. तर अशा पद्धतीने 52 वीक हायजवळ असणारा हा स्टॉक आहे. मंथली ब्रेकआउट याच्यामध्ये नाही आहे, फक्त 52 वीक हायवर असणारा स्टॉक आहे. व्हॉल्यूम वाढलेला आहे. येणाऱ्या दिवसामध्ये कळेल की हा स्टॉक आपला 52 वीक हाय ब्रेक करतो का, ब्रेक करून रिटेस्ट करून वर जातो का, तर आपल्याला कळेल. आणि जर ब्रेक करून वर गेला तर हा एवढा टार्गेट त्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतो. आता बघूया 1 डे टाईम फ्रेममध्ये काय दिसतंय. बघा 1 डे टाईम फ्रेममध्ये सुद्धा हा रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सला एकदा टच केलेला आहे. या ठिकाणी रेजिस्टन्सला टच केलेला आहे बघा. आणि 2 वेळा या रेजिस्टन्सवर रजिस्टन्सवरला 2 वेळा खाली आलेली आहे.
इथे पण तिसऱ्या वेळा बघा या ठिकाणी पण खाली आलेली आहे. तर रेजिस्टन्स ब्रेक करून हा स्टॉक वरती गेलेला आहे आणि आता आपल्या 52 वीक हाय जवळ आहे. हा 52 वीक हाय आता हा क्रॉस करेल का नाही हे येणाऱ्या दिवसामध्ये कळेल. हा 52 वीक हाय आहे. हा क्रॉस जास्त व्हॉल्यूम असेल, व्हॉल्यूमने जर मोठी हिरवी कॅन्डल तयार झाली जास्त व्हॉल्यूमने, जर एखादा रेजिस्टन्स जर क्रॉस करायचं असेल तर व्हॉल्यूम जास्त असतो त्या शेअरमध्ये आणि जास्त व्हॉल्यूमने तो रेजिस्टन्स ब्रेक केला जातो. त्यामुळे ही जी हिरवी कॅन्डल तयार झालेली आहे अशीच हिरवी कॅन्डल वरती तयार झाली तर या स्टॉकने आपला 52 वीक हाय ब्रेक केला असं म्हणायला हरकत नाही. तर अशा पद्धतीने हा 52 वीक हाय ब्रेक करून रिटेस्ट करून वर गेला तर आपल्याला हा जो लो आहे, स्विंगचा जो लो आहे एवढा टार्गेट त्याच्यामध्ये मिळू शकते. तर किती टार्गेट मिळेल बरं त्याच्यामध्ये आपण पाहूया. अजून तर गेला नाही 52 वीक हाय आणि रिटेस्ट पण नाही, काही नाही. पाहूया पण तरीसुद्धा आपण टार्गेट तर काढू किती मिळेल असं. बघा जरा याने 52 वीक हाय ब्रेक केला आणि रिटेस्ट करून वर गेला तर याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने टार्गेट आपल्याला मिळू शकते. जो 615पर्यंत जाऊ शकतो, 615पर्यंत जाऊ शकतो. तशी आपण ही कंपनी पाहिली. या कंपनीचा टार्गेट आपण पाहिला. मल्टीबॅगर कंपनी आहे. 52 वीक हायवर आहे. क्रॉस करेल की नाही समजेल. मी जे हे व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही आणि मी सेबी रजिस्टर पण नाही. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.